शुभ दिवस. दमा किंवा अस्थमा होण्यामागील प्रमुख कारणे. एक, अनुवंशिकता म्हणजे फॅमिली हिस्ट्री, यामुळे दमा लागण्याची शक्यता असते. 2 नंबर, ॲलर्जी, उदाहरणार्थ धूळ, प्राण्यांचे केस, परागकण, बुरशी वगैरे यांची जर ॲलर्जी असेल तर दमा होतो. नंबर 3, श्वसन संस्थेमध्ये संक्रमण. श्वसन मार्गामध्ये जर गंभीर संसर्ग झाला तर दमा होण्याची शक्यता असते. नंबर 4, वायू प्रदूषण किंवा धूर. वायू प्रदूषण किंवा धूर हे दमा लागण्याचं प्रमुख कारण आहे. नंबर 5, कामाच्या ठिकाणी ॲलर्जी निर्माण करणारे काही प्रमुख घटक, उदाहरणार्थ लाकडाचा भुस्सा, रसायनाच्या संपर्कात राहिल्याने दमा लागू शकतो. आणि नंबर 6, व्यायाम किंवा हवामानातील बदल. तेव्हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.